मुंबई न्यूज 24 प्रेझेंटेड निवांत गप्पा यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याबरोबर निवांत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत ओमी कदम. हे आहेत विरारमधले तिकडचे स्थानिक रहिवासी आहेत. तुम्ही यांना नेहमी इंस्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणात पाहिलं असेल. यूट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, ह्याच्यावरती चांगल्या मोठे फेमस झालेले आहेत. रील स्टार म्हणून त्यांची एक ओळख आहे. ओमी कदम, तुमचं स्वागत आमच्या निवांत गप्पा या ब्रॉडकास्टमध्ये. धन्यवाद. जेव्हा रील स्टार झाले, आता तुम्ही चांगले रील स्टार झालेले आहात. कसं तुमचा हा प्रवास सुरू झाला आणि तुम्हाला कधी वाटलं होतं का की आपण या स्टेजला कधीतरी येऊ? तसं स्वप्न तर होतं, पण असं असं रील स्टार वगैरे असं काय नाही बघायला गेलं तर. पण होतं, लहानपणापासूनच होतं की आता करायचं तर आयुष्यात काहीतरी चांगलंच, किंवा असं म्हणजे छोटा विचार कधी केलाच नाही. मे बी प्रत्येकजण करत असेल, पण ते एक्झिक्यूट किती लोक करतात काय माहीत. आणि ज्या वेळेला तुम्ही हे केलात, तुमच्या ज्या रील्स किंवा आम्ही ज्या यूट्यूब बघत असतो, तुमच्या व्हिडिओ वगैरे बघत असतो, आणि या दरम्यान त्याच्यामध्ये काही काही गोष्टी वापरल्या जातात, काही शब्द वापरले जातात, त्याच्यावरती म्हणजे ठीक आहे आजच्या तारखेला सगळ्यांना चालतं, पण ते तुम्हाला कसं वाटतं त्या पद्धतीवरती, म्हणजे शब्द वापरणं त्याच्यावरती कधी तुम्हाला कोणी असं टोमलं मारलं का की कसे शब्द वापरतो रे तू, असं कधी झालं? असं मारलेत, बरेच जण मारतात की तुमच्या घरी तुमचे व्हिडिओ बघतात काय, तुमच्या आजूबाजूला काय कसं काय, असं असं खूप जण मारतात टोमणे. बट जसं म्हणजे मी काय आता विचार करतो की जसं आता OTTचा जमाना आहे, म्हणजे OTTचाच जमाना आहे बघायला गेलं तर. जास्त लोक पण आता फक्त जेवढे मोठे मोठे स्टार्स आहेत वॉट एव्हर, त्यांच्या नावावरती लोक जातात थिएटरला. बट थिएटरपर्यंत ऑडियन्स आणणं पण सध्या थोडं टफ झालंय. तर OTTचा जमाना आहे, तर जर आपल्याला माहिती आहे की OTTवरचा कॉन्टेंट आपण फॅमिलीसोबत नाही बघू शकत, सो दॅट इज ओके की असा पण कॉन्टेंट असेल जो फॅमिलीसोबत नाही बघू शकतात. खूप लोक मोबाईलमध्ये काही सगळ्या गोष्टी स्ट्रीम करतात. ते सगळ्यांना सगळं थोडी माहीत असतं की कोण बघतं आणि काय बघतंय. सो म्हणजे असा माझा टार्गेट ऑडियन्स तोच आहे की यूथ, जे यूथला काय पाहिजे ठीक आहे असं. आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे की मी काय करतो आणि काय नाही, त्यांना माहिती आहे मी घरी असं नाही. हे सगळं होत असताना कमेंट वगैरे तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप येत असतात. काही कमेंट तर खूप चांगल्या पद्धतीने असतात की खूप चांगल्या रील्स बनवत आहे तू, चांगले आहेत. पण असं कधी नेगेटिव्ह येतात का, अरे काय वापरतो यार, तुला काय काम आहे की नाही, असं कधी काय झालंय का? त्या नेगेटिव्ह कमेंट्स यासाठी येतात की ते बंद का केलंस. आत्ता पण ते कंटिन्यू कर, असं की लोकांना तीच साईट माझी आवडते की तू असं काहीतरी, अरे यार तुझं एकदम नॅचरल वाटतं, किंवा असं वाटत नाही की तू काय स्क्रिप्टिंग तूच करतोस का, किंवा असे प्रश्न येतात. सो नेगेटिव्ह कमेंट कधी येतात, जेव्हा मी प्रमोशनल व्हिडिओज वगैरे करतो ना, तेव्हा नेगेटिव्ह कमेंट येतात. अरे हे नाही, याच्यामध्ये मजा नाही आली, तो पहिल्याचा आणला पाहिजेस असं. सो मोस्टली नेगेटिव्ह असं मला पर्सन टू पर्सन तर कोणीच भेटलं नाहीये की ज्याने मला नेगेटिव्ह बोललंय किंवा असं कुठची अशी हे झाली आहे. बट व्हिडिओवरती नेगेटिव्ह कमेंट येतात की तुम्ही काय असं चेंज का केलं, किंवा कंटिन्यू का नाही केलं असं. पण जेव्हा ही तू सुरुवात केली, म्हणजे तुझं वय काय होतं त्यावेळेला आणि किती वर्षापासून तू ही सुरुवात केली? शाळेत शिकत होता की कॉलेजमध्ये होता? ऍक्च्युली अवली तर मी लहानपणापासूनच आहे की कुठे पण काय पण खूप धडपडायचो. आता माझ्या म्हणजे असं इकडे वगैरे खूप काय बोलतात त्याला, वुंड्स आहेत. ओके. तर मग मी लोक याला हे बोलतात की असं कसं बोलणार ना, पण मी लोकांना असं स्वाभिमानाने सांगतो की मी डोक्यावर पडलोय. कारण की मी खूप 6 वेळा डोक्यावर पडलोय. तर ते लहानपणापासूनच होता, कारण की जसं मी लहानपणी सिंगिंग करायचो. असं कुठलं संमेलन असेल किंवा शाळेचा एखादा प्रोग्राम असेल तर त्याच्यामध्ये सिंगिंग वगैरे करायचो. आणि त्यावेळी मी सिंगिंग मधला स्टार, की याच्यासारखं कोण नाही गाऊ शकत, आपण कोण समोर आला जरी कॉम्पिटिशनला तरी मीच जिंकणार असं. सो सिंगिंग चालू होतं एक 1ली ते 4थी पर्यंत. तर त्यानंतर मग 5वीला इकडे आलो, विरारला आलो डिरेक्टली. मग तेव्हा परत शालेय लेवलला सिंगिंगच चालू होतं. ऍक्टिंग असं नव्हतं, बट मिमिक्री किंवा काहीतरी असं कोणासमोर तरी सादर करायचं, ते सगळं चालू होतं. म्हणजे ह्या गोष्टीची सुरुवात कधी झाली ऍक्च्युली, कॉलेजला म्हणजे FY BCom ला जेव्हा होतो आम्ही, तेव्हा FY BCom ला आम्ही NSS जॉईन केलं. ते नॅशनल सर्व्हिस स्कीम नावाची एक संस्था आहे, ती युनिव्हर्सिटी लेवलला काम करते, म्हणजे सोशल वर्क करते किंवा काही कॉम्पिटिशन्स असतील तर ते करते. तर तसं त्यापासून सुरुवात झाली या गोष्टीला ऍक्च्युली. तर तिथे NSS मध्ये फर्स्ट इयरला एक कॅम्प असतो.
जो 7 डे रेसिडेन्शियल कॅम्प असतो. तर त्या कॅम्पमध्ये दर दिवशी स्ट्रीट प्लेज होतात. जेव्हा हे सगळं कॅम्प वगैरे झालं म्हणजे सिंगिंग पर्यंत तू आला 9वी-10वी पर्यंत सिंगिंग पर्यंत होता आणि त्याच्यानंतर तुझं ते कॅम्प वगैरे तू चालू केलं. मग ते सिंगिंग मध्ये तुला वाटलं की असं काय झालं की ते तुला सोडावं लागलं? सोडायला लागलं असं नाही. हा ऍक्च्युली सीन असा की म्हणजे इकडे विरारला आल्यावरती जेव्हा मी विरारला आलो तेव्हाच इंडियन आयडल स्टार्ट झालं होतं. ओके. तर इंडियन आयडल बघून वाटायचं मी इंडियन आयडल, आणि ते लहानपणापासून एक होतच की माझा भाव होता, भावाला सांगायचो की मी मर्सिडीज घे ना आणि तुला त्याच्यावर ड्रायव्हर ठेवेन असं. सो ते लहानपणापासून होतच की काहीतरी मोठंच. आणि नंतर मग इंडियन आयडल आलं तेव्हा बघितलं तर अभिजित सावंत जिंकला. म्हटलं अभिजित सावंत जिंकला, आता बघ आता नेक्स्ट 2-3 वर्षात मी पण जाणार, फिक्स आहे आपलं. कारण की त्याचं असं होतं की तो ऑर्केस्ट्रामध्ये गायचा आणि मग जिंकला वगैरे असं असं. तर मग इंडियन आयडल बनायचं. मग तेव्हा इंडियन आयडलचे फॅन, फुल 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 फॅन. पण नंतर एक टाइम नंतर कळायला लागलं की काय घरचे तर काय लक्षच देत नाही आपल्यावरती. मग सिंगिंग आहे ठीक आहे, पण कुठे काय बाबा कुठे क्लासला टाकलं किंवा काहीतरी सिंगिंगचा रियाज वगैरे तसा नाही व्हायचा असं. सो कम्प्लिटली सोडलं नाहीये, अजून पण मी गातो. अच्छा, अजूनही गातो मी मैफिलमध्ये, आपली म्हणजे मित्रांच्या मैफिलमध्ये गातो. कारण की स्टेजवरती आता कॉलेज लाईफ मध्ये नाही कधी सिंगिंग केली, कारण की मध्ये 1-2 वर्ष मी एकदम थंड होतो, बोलतात ना, मी तो नव्हतो जो मी ऍक्च्युली आहे. 11वी-12वी पूर्ण शांत. का? कारण की 11वीला मॅथ्स घेतलं होतं. मग ते मॅथ्स मुळे एवढी वाट लागायची की कुठची क्रिएटिव्हिटी दाखवायला वेळच नाही भेटायचा. 12वीला नंतर मॅथ्स गेलं. ओके. कारण की आम्ही 11वीला फेल झालो होतो मॅथ्स मध्ये, त्याच्यात ग्रेस मार्क वाढवून आम्हाला पास केलं होतं. अच्छा. मग सिंगिंग राहिलीच साईडला असं. मग त्याच्यामुळे क्लासेस नाही, काय नाही असं. अच्छा. मग ते NSS मध्ये स्ट्रीट प्ले जेव्हा केले 7 दिवस, त्याच्यामधून वाटलं की चायला हे तर भारी आहे, आणि वाहवाही झाली. आणि मी कॅम्पला गेलोच होतो यासाठी की म्हणजे माझं नाव बनेल. सो मी नावाचे टी-शर्ट घेऊन गेलो होतो की कोणी आग मारला ओमी, हा ओमी, मग असं. पण ते कॅम्प संपता पूर्ण सगळीकडे नाव झालं होतं की अरे यार हे पता आहे का. मग तेव्हा मी आमचे रांग बसवायचे असे 5-6 रांग, प्रत्येक एक ग्रुप. तर मग त्याच्यामधून मग मी मध्ये काय चालू असेल ना, कोणाचं काय सांगायचं असेल तर मग मी असं इकडे तिकडे बघायचो, तो सगळे माझ्याकडे बघत असायचे, बच्ची कायसा आहे असं. सो तेव्हा थोडंफार वाटलं होतं की आपण हे करू शकतो. त्या प्रवासादरम्यान आतापर्यंत कधी असं झालंय का, मुलीचा मार कधी खाल्लाय का? मुलीचा मार नाही खाल्लाय, मुलीमुळे मार खाल्ला असं झालंय. अच्छा, मुलीचा मार नाही खाल्ला. हा, म्हणजे तेव्हा 7th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा एक फर्स्ट रिलेशन काय. आईने मारलं की कोणी मारलं? आईने मारलं. ऑब्विसली आपल्याला मारता कोण जास्त, कारण की बाबा आपल्याला त्या मॅटर मध्ये मारतात जे मोठे मॅटर आहेत. काहीतरी असं कोणाचं तरी पैसेच घेतले किंवा काहीतरी असंच झालंय, ह्या मॅटर मध्ये मारणार आपल्याला आईच. मग ती भेटते असं कधी झालं? ती तर काय आता नाही भेटत. 7वीला माझं जे पहिलं काय रिलेशनशिप, अफेअर, काय लफडं, काय व्हॉटेवर आपण बोलू शकतो, तर ते कळालं होतं घरी. म्हणजे त्याच्यावरून खूप मोठा झाले होते राडे. ते राडे एक 15 दिवसांनी गेले. कारण की का, अगोदर मी खूप लपवले किंवा सांभाळून घेतले. पण नसतात ना, एक मम्मीची एक मैत्रीण असते जवळची, तशी एक आमच्या समोर काकी राहायची. तर ती, मला माहिती होती की ही गोष्ट हिच्यापर्यंत पोहोचू नये किंवा मम्मीपर्यंत पोहोचू नये. ती मी तिला सांगितलं आधीच की काकी, आणि तिला कळालं हे मला जेव्हा कळालं तेव्हा तर मी फुल म्हणजे माझी एकदम, मी आता काय करू. कारण की मम्मीची भीती. मम्मी त्या काकीने सांगितलं की तुम्हाला कळालं ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी सांगू नका. पण काय, काकी लोक तर CCTVच असतात. तिने सांगितलं मम्मीला. मग आता येते का नाही माहित नाही, त्या काळामध्ये ती, मी बोललो झाडू यायची, त्या झाडूला खाली अशी येल्लो टाईप असं पानं असतात आणि वरतून ब्लॅक कलरचा रब्बर असतो पूर्ण गुंडाळलेला. एवढा मोठा एक बेस बनतो, बॅटीचा जसा ग्रीप येतो ना तसा एवढा मोठा येतो. तर त्या झाडूने मम्मीने मला जो बदललाय. आणि म्हणजे बाबा डेफिनेटली थांबवत होते की कशाला काय वगैरे असं असं. मम्मीने डायरेक्ट, मी घरात आलो, विचारलं त्या मुलीचं नाव, ती कोण आहे. मी बोललो संपला विषय. आता विषय संपला. संध्याकाळी जो बदललाय मला,
बेकार, कधी विसरू शकणार नाही. कधी न विसरू शकणारा क्षण. मग जेव्हा तुम्ही असं कधी बाहेर येतात आणि मग तो नेहमीच मित्र कोण ना कोणतरी भेटतं की मी तुमचे आज ही व्हिडिओ पाहिली, मी तुमचे हे व्हिडिओ, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, ही व्हिडिओ तुमची छान आहे. मग अशी कोणती व्हिडिओ आहे जी तुम्हाला खूप आवडते की असं त्याच्यावरती सारखं सारखं बघत राहावं आणि त्याच्यावरती काहीतरी पुढे एक अजून व्हिडिओ बनवत राहावं, अशी कोणती व्हिडिओ आहे ती? असे तर मला माझे सगळेच व्हिडिओ आवडतात. पण तीच एक एक आउटसायडर्स इन महाराष्ट्र व्हिडिओ आहे. तर ती म्हणजे हे मी माझी जी सिरीज आहे किंवा ज्या सिरीजमध्ये मी दुसऱ्याला कॅरेक्टरला डिरेक्ट केलं होतं की तू असं असं करू शकतोस, म्हणजे एक परप्रांतीय कसा ऍक्ट करू शकतो, तर मी डिरेक्ट करायचो. पण माझी स्वतःची त्यामधली फ्लुएन्सी कधी नव्हती आली समोर. तर मी असा एक रील बनवला, आउटसायडर्स इन महाराष्ट्र. तर त्यांचं काय कसं होतं, त्यांच्याशी कसं काय होतं असं ते मी. तर त्या ॲक्सेंट एवढी मस्त होती की लोकांना कमेंट आल्या नाही की अरे असं. मग त्याच्यावर लोक मला बोलायचे की हा मग तुम्ही तिकडेच राहून राहा, इकडे कशाला येता, असं ते मला बोलायचे. कारण की त्यांना असं वाटायचं की मी पण तसंच आहे. मग नंतर असं करत 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 त्याच्यात ती बऱ्यापैकी गेली, व्हायरल झाली. मग त्याचा मी सेकंड पार्ट काढला. त्याला ठीकठाक रिस्पॉन्स आला, इतका रिस्पॉन्स नाही आला, पण त्याच्यामध्ये पण चांगलेच पॉईंट होते की अरे हम आते हे गाव वगैरे असं तसं येते. सो ती एक रील होती जी, तसं तर मी सगळ्याच बघतो परत परत माझ्या रील. जेव्हा माझी व्हायरल होत जाते ना रील की आता आज व्ह्यूज गेले ना, मग मी तो एक व्हिडिओ जवळजवळ मी एकटाच तो व्हिडिओ 100-150 वेळा बघून काढतो. कारण की मला असं वाटतं बघून की अरे काय भारी केलं काम. आता जेव्हा हे सगळं कमेंट वगैरे याच्यामध्ये येत असतात तुम्हाला, पॉझिटिव्ह वगैरे निगेटिव्ह कमेंट्स वगैरे ते येतच असतात, असं कधी होतं का अरे यार ह्याला उत्तर द्यायलाच पाहिजे काहीतरी, म्हणजे हा काय बडबडतो यार, काय कमेंट केलं याने, हे मला म्हणजे पटलं नाही, ह्याला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे, पण तरी पण जाऊन दे, कसं तरी कंट्रोल केलं, जाऊन दे, असं खूप वेळा होतं. म्हणजे काही कमेंट, म्हणजे त्यांना असं बोलतात ना, ते मी म्हणजे कमेंट करणारे जे व्हिडिओवर कमेंट करतात ना ते बघून किंवा काय, ते मला तरी असं वाटतं की हे लोकांना काही कामच नाहीये, किंवा असतील तरी त्यांना काही टाइमपास नाही म्हणून कमेंट. कारण की माझा एक असा स्वतःचा मित्र आहे जो फक्त तो माझा व्हिडिओ ना कधी शेअर करत ना कधी काय करत, पण तो त्या कमेंटवरती त्याला मजा येते. तो कमेंट बघत असतो, अरे वा अरे हा तुला असं बोलला बा, याने शिव्या घातल्या तुला. म्हटलं तुला याच्यामध्ये मजा येते काय, तू शेअर नाही करत काय नाही करत. सो त्याच्यावर मजा घेणारे लोक पण आहेत. आणि तुम्हाला लिटरली सांगतो की कमेंट्स मध्ये जी एन्जॉयमेंट आहे ना, त्या कमेंट्स वाचून त्याच्यावरती जी असते ना, ती काही लोकांची ती वेगळी एंटरटेनमेंट आहे. की कमेंट वरचा बोलला असा, मग हा पण असं बोलायचं, मग अरे अबो काय बोलतो मग असं. त्या कमेंट्स लिटरली वाचून त्याच्यावर कॉन्टेंट बनवू शकतो की कमेंट्स मध्ये लोक काय करतात. बरोबर असं. आणि बऱ्याच वेळी असे कमेंट्स येतात की म्हणजे काय पण, म्हणजे अशा कमेंट येतात लिटरली की मी जो आउटसायडर्स इन महाराष्ट्र व्हिडिओ केला होता ना, त्याच्या खाली आलं होतं की गरिबांचा विकी कौशल. मग मी म्हणजे अशा 5-10 कमेंट आल्या होत्या की कोण मला कधी MS धोनीच बोलतं की अरे MS धोनी सस्ता, MS धोनी, मग गरिबांचा विकी कौशल. मग मी बोललो मी विचारतो मग मित्रांना वगैरे, मी विकी कौशल वाटतो काय रे. कारण की ठीक आहे तो सस्तावाला बोलला असेल, म्हणजे त्याला कुठेतरी विकी कौशल दिसला असेल ना, किंवा ऍक्टिंग वाटली असेल तशी किंवा काय. मग अशा कमेंट येतात. मग असा कमेंट येतात तेव्हा असं वाटतंय याला काय आहे याचं. कारण मग मी कधी कधी काय करतो माहिती आहे का, एक कमेंट आली होती, तो एजेड माणूस होता, मी त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघितलं, त्याने कमेंट केली होती की एकदम फालतू व्हिडिओ. आणि ज्या व्हिडिओला 5,28,000 लाईक्स आहेत त्याला कमेंट त्याने केले फालतू व्हिडिओ. मी त्याच्या प्रोफाईलमध्ये गेलो, त्याने एकच फोटो टाकला होता, त्या फोटोवर एक 0 कमेंट होती. मी त्याच्यावर कमेंट केली फालतू फोटो. कारण की कमेंट करणारा लिटरली कमेंट करणारा वेल्ला बोलतात आमच्या लँग्वेजमध्ये, वेल्ला असतो, त्याला काय कामधंदे नसतात, तो कमेंट करून गेला असेल त्याने. मी म्हटलं ह्याला रिअलाइज कसं होणार की साला ह्याने काय केलं माझ्यासोबत, म्हणून मी गेलो त्याच्या प्रोफाईलमध्ये. जशाच तसं एकच फोटो, तुझी प्रोफाईल एकच फोटो, तो पण कसा काय माहिती टाकलाय. मी म्हटलं 0 कमेंट, कर कमेंट. आता ती वाचून तुला त्रास होईल ना, ते तुला माहिती पण नसेल डिलीट कशी करायची. मग नाही, पण असं तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी वापरतात, इंस्टाग्राम वगैरे स्वतः यूज करतात, तुम्ही किती अकाउंट स्वतः यूज करतात?
म्हणजे प्रत्येकाच्या असतात, पर्सनल असतात, पब्लिक असतात. तुम्ही स्वतः किती यूज करतात? मी सध्या मी सगळे अकाउंट स्वतःच यूज करतो. किती आहे? एक आहे, दोन आहेत, त्याची संख्या काय? अच्छा ओके, तसे हा, तसे इंस्टाग्राम अकाउंट की कसं काय? इंस्टाग्राम अकाउंटवर. एकच आहे माझा, एकच अकाउंट. म्हणजे एकच जे पब्लिक हो, अकाउंट हो, ते आणि एकच account हे जेव्हा तुम्ही अकाउंट एकच यूज करतात, आता तुम्ही जसं म्हटलं की मी कमेंट आली तर ते प्रोफाईल वगैरे बघितलं आणि ते हे केलं, हा. असं कधी हे झालं का की तुम्ही कमेंट केलेले आहेत हम्म. की आता आता मोस्टली खूप कमी झालं असेल, पण हो. त्याच्या आधी तुम्ही कधी असं लोकांच्या किंवा अशा कोणाच्या व्हिडिओवरती कमेंट केलेले आहेत की खूप छान व्हिडिओ बनवली किंवा असं काही? नाही, असं कधीच नाही. मी ना कोणाच्या व्हिडिओला, इव्हन माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्या लोकांची हीच कंप्लेंट असते, तू तर आमची बर्थडेला स्टोरी टाकत नाही ना, तू आमच्या व्हिडिओवर कमेंट करतो. मी लिटरली म्हणजे माझं असं आहे ना की म्हणजे असं बडाई नाही, बट मी माझा कॉन्टेंट सोडून मी दुसरा कोणाचाच कॉन्टेंट बघत नाही. ओके. म्हणजे मी माझ्या फॉलोईंग मध्ये पण जेवढे लिस्ट आहेत ना, तेवढे माझे जेवढे क्लोज फ्रेंड्स आहेत तेवढेच आहेत. मी ना कुठच्या सेलिब्रिटीला फॉलो करत ना कुठच्या काय करत, कारण की मला म्हणजे लिटरली मला असं नाही की माझ असा काय फॅक्टर नाही की मी मोठा शहाणा, बट मला काय करायचं आहे की असं आता जनरल मी विराट कोहलीचा फॅन आहे, पण असं नाही की त्याच्यासाठी मी कोणाला तरी भांडलो, तू काय ठीक आहे तो नाही खेळला, तुझं ओपिनियन असेल. त्याच्या अकाउंटवरती असं कमेंट केलं का कधी विराट कोहलीला? कधीच नाही. किंवा फोटो लाईक्स केला? मी कोणाच्याच अकाउंटवरती आजपर्यंत कधीच नाही, ना मी फोटो लाईक केलाय, ना मी कोणाचं काय, ना मी कोणाची, लिटरली झिरो अमाऊंट आहे माझ्याकडे की मी कोणाच्या याच्यावर कमेंट केलंय. कारण की मला माहिती आहे कमेंट केल्याने काय होतं. पण त्याच्यामध्ये एक दुसरी बाजू पण आहे की जर काय चांगलं वाटलं तर मी अप्रिशिएट करत नाही, पण असं नाही, जे चांगलं वाटलं ते मी सांगतो लोकांना की अरे हा व्हिडिओ बघ मस्त आहे, पण मी त्याच्यावर कमेंट नाही करत की चांगला वाटलं असं. कारण की जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरती तुमचे 17,000 18,000 कमेंट आहे, त्याच्यामध्ये तुमची कमेंट तो वाचेलच असं नाही. बरोबर. असं आणि ते लोक असे आहेत की त्यांना तुमच्या एका अप्रिशिएशननी काही फरक पडणार नाही, अप्रिशिएशननी किंवा डेप्रिशिएशननी असं. सो म्हणजे रिसेंट माझा जो एक व्हिडिओ होता ट्रेनचा, त्याच्यावरती अपूर्वा नेमेळकर शेवंता, तिने अशी स्माइली पाठवली होती. तर मग मी म्हणजे स्माइलीवाला हसलाय, म्हणजे तिने व्हिडिओ बघितलाय तो. तर मी सगळ्यांना सांगितलं, म्हणजे माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना सांगितलं की जेवढे क्लोज आहेत तेवढं, म्हटलं हे बघ, अरे बघ, हे बघ, हे बघ. तर सगळे बोलले तू कर ना वगैरे असं काहीतरी. तर मी म्हटलं मी काय करू, मी लाईक केली तिची कमेंट असं. सो ती म्हणजे आहे मोठी गोष्ट डेफिनेटली, बट तितक्याच तितकं ठेवतो मी, जास्त एक्सप्रेस नाही करत त्या गोष्टी की असं काय आहे. कारण की मी माझ्याच याच्यामध्ये जास्त असतो, मी मला किती ग्रो करता येईल याच्यामध्ये असं, किंवा मी अजून काय बेटर बनवू शकतो, किंवा कोणाचा थॉट बघितला, अरे हा थॉट चला मला का नाही आला, कारण मी तर रोज विचार करतो असं, मग त्याच्यामध्ये काय बेटर करू शकतो किंवा ग्रो करू शकतो, कसं बेस्ट कसं होऊ शकतो. सो मोस्टली ते बघतो. असं कधी झालंय का, म्हणजे आपण एक कंटेंट ठरवलेलं असतं की मला ह्या कंटेंटवरती बनवायचं आहे आणि नेमकं ते कोणीतरी त्याच्यावरतीही बनवलंय आणि मग असं वाटतं अरे यार उशिरा झाला आणि यार हा कंटेंट टाकला. याच्यासाठी एक डायलॉग आहे, एक मूवी होता ढूंढते रह जाओगे मध्ये डायलॉग आहे. तर तो बोलतो की एक स्टोरी सांगतो, सेम अशी स्टोरी सांगतो की ये देख ऐसा ऐसा हुआ, लगानची स्टोरी सांगतो तो, लगानची का गदरची. तो बोलतो ये मैंने वैसा वैसा किया था. तो फिर वो तो ये तो आप गदर की स्टोरी बता रहे हो, हाँ तो गदर के डायरेक्टर ने मेरे दिमाग से आयडिया चुरा लिया असं. सो ते त्यावेळी ते वाक्य लक्षात येतं की साला दिमाग से आयडिया चुरा लिया. आणि अशा बऱ्याचशा स्क्रिप्ट आहेत ज्या म्हणजे माझ्याकडे पडल्या आहेत अशा, आणि ते कोणतरी दुसरा, इवन एक व्हिडिओ आहे तुम्हाला, म्हणजे असं एक खूप मोठं नाव आहे, पण ते बोललं, कॅरी मिनाटीने एक व्हिडिओ बनवली होती ज्यांच्यामध्ये असं होतं की शिव्यांचं महत्व किंवा असं काहीतरी होतं. तर ते मी लिहिलं होतं आधी पण शूट करायचं राहून गेलं होतं, पण ते त्याने केलं, आता ह्याने केलं, पण तरी पण असं नव्हतं की त्याने केलं म्हणून मी नाही केलं, पण मी केलं ते नंतर, खूप टाइम नंतर केलं. कारण की ते असं वाटणार की कॉपी केलं, कारण की म्हणजे असं बरेच लोक असे कमेंट पण करतात की अरे तू मराठीतला कॅरी मिनाटी आहेस किंवा असं काइंड ऑफ असं कमेंट पण करतात. तर त्याच्यावर म्हणजे मला असं आहे की कोणी रिलेट नका करू की मी कोणाचं तरी काहीतरी बघून, कारण की मी लिटरली कोणाचा कॉन्टेंट बघतच नाही. मला जे थॉट येतं तेच. म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त खेळ काय आवडतो, म्हणजे क्रिकेट, फुटबॉल वगैरे?
भरपूर खेळ आवडतात. फुटबॉल नाही आवडत, क्रिकेट. क्रिकेट आवडतो, कॅरम आवडतो, कबड्डी आवडते. अच्छा, मग हे जेव्हा तुम्ही असं मैदानी कधी खेळायला जातात म्हणजे मित्रांसोबत कुठे गेलात, म्हणजे रविवारी आता सगळेच मुलं जातात खेळायला, तसं तुम्ही कधी गेलात क्रिकेट खेळायला, चला आज क्रिकेट, आणि मग तिथे खेळ राहिला कमी आणि मुलं आले, अरे मला फोटो काढायचा तुझ्यासोबत? हा, असं झालंय. म्हणजे असं मी आमच्या एरियामध्ये जातो तिकडे एवढं नाही, तिकडे बाहेरून आलेली लोक काढतात फोटो, मग जे आम्हाला नाही ओळखत. कारण की माझ्या एरियातले सगळेच लोक मला ओळखतात की मी काय असं. सो ते बोलतात ना, एक ते काय बोलतात त्याला, मैत्री प्लस नाही का ते रोज मरे त्याला कोण रडे का, असं काहीतरी असतं ना, की आपण एखाद्या घरी जास्त सारखं गेलो तर इज्जत राहत नाही ती दुसऱ्या, त्याला काहीतरी आहे ना एक ते म्हण काहीतरी आहे ती. तसं त्या लोकांना इतकी व्हॅल्यू नाही माझी, की त्यांनी मला बघितलं लहानपणापासून तर ठीक आहे, झाला असेल मोठा. सेम असा सीन झाला होता. माझ्या मित्राच्या गावी गेलो होतो मी, दापोलीला. तिकडे पण एक इन्फ्लुएन्सर आला होता, बेपरवा नाव आहे त्याचं, बे.परवा. त्याचे पण खूप फॉलोअर्स आहेत. तो त्यांच्या गावातला आहे, ठीक आहे. तो पण तिकडे बॉलिंग बिलिंग टाकतोय. मी बोललो, तो माझ्या मित्राने सांगितलं की अरे हा बघ तो तिकडे उभा आहे बघ, त्याचं नाव वगैरे असं सांगितलं. मी म्हटलं हा ठीक आहे, असं ठीक आहे असेल. मग मी गेलो बॉलिंग टाकायला आणि तो बॅटिंग करत होता. तर इंस्टाग्रामवर त्याचे माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, पण युट्यूब मी पहिल्यापासून करतोय. ओके. असं तर त्याच्या गावातल्यांना ते बाकीची बाजू ओमी आहे, हा ओमी आहे खरे, हा ओमी आहे खरे. तर तिकडे ती चर्चा चालू होती, त्या लहान मुलांची चर्चा चालू होती. तर मी काय, आता माझे ना, म्हणजे माझं काय बोलतो त्याला, सगळे इंद्रिय असतात सगळीकडे, की कोण मला बघतोय. म्हणजे मी आता तुमच्याशी बघून सांगू शकतो की तो मला तिकडून बघतोय असं. असं म्हणजे मी जर तुम्ही माझे फ्रेंड आहे तर मी असं बोलतो की हा तो पाठी बघतोय, नको नको भाव नको दिवस, हा ठीक आहे असं. मग तो येऊन बोलू. काही लोक फक्त असं कधी बाहेर येतात आणि मग तो नेहमीच मित्र कोण ना कोणतरी भेटतं की मी तुमचे आज ही व्हिडिओ पाहिली, मी तुमचे हे व्हिडिओ, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, ही व्हिडिओ तुमची छान आहे. मग अशी कोणती व्हिडिओ आहे जी तुम्हाला खूप आवडते, की असं त्याच्यावरती सारखं सारखं बघत राहावं आणि त्याच्यावरती काहीतरी पुढे एक अजून व्हिडिओ बनवत राहावं, अशी कोणती व्हिडिओ आहे ती? असे तर मला माझे सगळेच व्हिडिओ आवडतात. पण तीच एक आउटसायडर्स इन महाराष्ट्र व्हिडिओ आहे. तर ती म्हणजे हे माझी जी सिरीज आहे, किंवा ज्या सिरीजमध्ये मी दुसऱ्याला कॅरेक्टरला डिरेक्ट केलं होतं की तू असं असं करू शकतोस, म्हणजे एक परप्रांतीय कसा ऍक्ट करू शकतो, तर मी डिरेक्ट करायचो. पण माझी स्वतःची त्यामधली फ्लुएन्सी कधी नव्हती आली समोर. तर मी असा एक रील बनवला, आउटसायडर्स इन महाराष्ट्र. तर त्यांचं काय कसं होतं, त्यांच्याशी कसं काय होतं असं, ते मी तर त्या ॲक्सेंट एवढी मस्त होती की लोकांना कमेंट आल्या नाही की अरे असं. मग त्याच्यावर लोक मला बोलायचे की हा मग तुम्ही तिकडेच राहून राहा, इकडे कशाला येता, असं ते मला बोलायचे. कारण की त्यांना असं वाटायचं की मी पण तसंच आहे. मग नंतर असं करत 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 त्याच्यात ती बऱ्यापैकी गेली, व्हायरल झाली. मग त्याचा मी सेकंड पार्ट काढला. त्याला ठीकठाक रिस्पॉन्स आला, इतका रिस्पॉन्स नाही आला, पण त्याच्यामध्ये पण चांगलेच पॉईंट होते की अरे हम आते हे गाव वगैरे असं तसं येते. सो ती एक रील होती जी, तसं तर मी सगळ्याच बघतो परत परत माझ्या रील. जेव्हा माझी व्हायरल होत जाते ना रील, की आता आज व्ह्यूज गेले ना, मग मी तो एक व्हिडिओ जवळजवळ मी एकटाच तो व्हिडिओ 100-150 वेळा बघून काढतो. कारण की मला असं वाटतं बघून की अरे काय भारी केलं काम. आता जेव्हा हे सगळं कमेंट वगैरे याच्यामध्ये येत असतात तुम्हाला, पॉझिटिव्ह वगैरे निगेटिव्ह कमेंट्स वगैरे ते येतच असतात, असं कधी होतं का अरे यार ह्याला उत्तर द्यायलाच पाहिजे काहीतरी, म्हणजे हा काय बडबडतो यार, काय कमेंट केलं याने, हे मला म्हणजे पटलं नाही, याला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे, पण तरी पण जाऊन दे, कसं तरी कंट्रोल केलं, जाऊन दे, असं खूप वेळा होतं. काही कमेंट म्हणजे त्यांना असं बोलतात ना, ते मी म्हणजे कमेंट करणारे जे व्हिडिओवर कमेंट करतात ना ते बघून किंवा काय, ते मला तरी असं वाटतं की हे लोकांना काही कामच नाहीये, किंवा असतील तरी त्यांना काही टाइमपास नाही म्हणून कमेंट. कारण की माझा एक असा स्वतःचा मित्र आहे जो फक्त तो माझा व्हिडिओ ना कधी शेअर करत ना कधी काय करत, पण तो त्या कमेंटवरती त्याला मजा येते. तो कमेंट बघत असतो, अरे वा अरे हा तुला असं बोलला बा, याने शिव्या घातल्या तुला. म्हटलं तुला याच्यामध्ये मजा येते काय, तू शेअर नाही करत काय नाही करत. सो त्याच्यावर मजा घेणारे लोक पण आहेत. आणि तुम्हाला लिटरली सांगतो की कमेंट्स मध्ये जी एन्जॉयमेंट आहे ना, त्या कमेंट्स वाचून त्याच्यावरती जी असते ना, ती काही लोकांची ती वेगळी एंटरटेनमेंट आहे. की कमेंट वरचा बोलला असा, मग हा पण असं बोलायचं, मग अरे हा बघ काय बोलतो, मग असं त्या कमेंट्स लिटरली वाचून त्याच्यावर कॉन्टेंट बनवू शकतो.
की कमेंट्स मध्ये लोक काय करतात बरोबर. असं. आणि बऱ्याच वेळी असे कमेंट्स येतात की म्हणजे काय पण म्हणजे अशा कमेंट येतात लिटरली की मी जो आउटसाइडर्स इन महाराष्ट्र व्हिडिओ केला होता ना त्याच्या खाली आलं होतं की गरिबांचा विकी कौशल. मग मग मी म्हणजे अशा अशा 5-10 कमेंट आल्या होत्या की कोण मला कधी MS धोनीच बोलतं की अरे MS धोनी सस्ता MS धोनी, मग गरिबांचा विकी कौशल. मग मी बोललं मी विचारतो मग मित्रांना वगैरे यार मी विकी कौशल वाटतो काय रे कारण की मग ठीक आहे तो सस्तावाला बोलला असेल म्हणजे त्याला कुठेतरी विकी कौशल दिसला असेल ना किंवा ऍक्टिंग वाटली असेल तशी किंवा काय. मग अशा कमेंट येतात. मग असा कमेंट येतात तेव्हा असं वाटतंय चायला याला काय आहे याचं. कारण मग मी कधी कधी काय करतो माहिती आहे का, एक जण एक कमेंट आली होती, तो एजेड माणूस होता, मी त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघितलं, त्याने कमेंट केली होती की एकदम फालतू व्हिडिओ. आणि ज्या व्हिडिओला 5,28,000 लाईक्स आहेत त्याला कमेंट त्याने केले फालतू व्हिडिओ. मी त्याच्या प्रोफाईलमध्ये गेलो, त्याने एकच फोटो टाकला होता, त्या फोटोवर एक 0 कमेंट होती. मी त्याच्यावर कमेंट केली फालतू फोटो कारण की कमेंट करणारा लिटरली कमेंट करणारा वेल्ला बोलतात आपल्या आमच्या लँग्वेजमध्ये वेल्ला असतो, त्याला काय कामधंदे नसतात, तो कमेंट करून गेला असेल त्याने. मी म्हटलं याला रिअलाइज कसं होणार की साला ह्याने काय केलं माझ्यासोबत, म्हणून मी गेलो त्याच्या प्रोफाईलमध्ये जशाच तसं एकच फोटो, तुझी प्रोफाईल एकच फोटो, तो पण कसा काय माहित टाकलाय. मी म्हटलं 0 कमेंट कर कमेंट, आता ती वाचून तुला त्रास होईल ना, ते तुला माहिती पण नसेल ती डिलीट कशी करायची. तुम्ही किती अकाउंट स्वतः युज करतात, म्हणजे प्रत्येकाचे असतात, पर्सनल असतात, पब्लिक असतात, तुम्ही स्वतः किती युज करतात? मी सध्या मी सगळे अकाउंट स्वतःच युज करतो. किती आहे, 1 आहे 2 आहे, त्याची संख्या काय? अच्छा ओके, तसे इंस्टाग्राम अकाउंट की कसं काय? इंस्टाग्राम अकाउंटवर एकच आहे माझा, एकच अकाउंट, म्हणजे एकच जे पब्लिक हो, अकाउंट ते एकच अकाउंट. हे जेव्हा तुम्ही अकाउंट एकच युज करतात, आता तुम्ही जसं म्हटलं की मी कमेंट आली तर ते प्रोफाईल वगैरे बघितलं आणि ते हे केलं, असं कधी हे झालं का की तुम्ही कमेंट केलेले आहेत की आता मोस्टली खूप कमी झालं असेल, पण त्याच्या आधी तुम्ही कधी असं लोकांच्या किंवा अशा कोणाच्या व्हिडिओवरती कमेंट केलेले आहेत की खूप छान व्हिडिओ बनवली किंवा असं काही? नाही, असं कधीच नाही. मी ना कोणाच्या व्हिडिओला, इव्हन माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्या लोकांची हीच कंप्लेंट असते, तू तर आमची बर्थडेला स्टोरी टाकत नाही ना, तू आमच्या व्हिडिओवर कमेंट करतो. मी लिटरली म्हणजे माझं असं आहे ना की म्हणजे असं बडाई नाही, बट मी माझा कॉन्टेंट सोडून मी दुसरा कोणाचाच कॉन्टेंट बघत नाही. ओके. म्हणजे मी माझ्या फॉलोईंग मध्ये पण जेवढे लिस्ट आहेत ना तेवढे माझे जेवढे क्लोज फ्रेंड्स आहेत तेवढेच आहेत. मी ना कुठच्या सेलिब्रिटीला फॉलो करत ना कुठच्या काय करत, कारण की मला म्हणजे लिटरली मला असं नाही की माझ असा काय फॅक्टर नाही की मी मोठा शहाणा, बट मला काय करायचं आहे की असं आता जनरल मी विराट कोहलीचा फॅन आहे, पण असं नाही की त्याच्यासाठी मी कोणाला तरी भांडलो, तू काय ठीक आहे तो नाही खेळला, तुझं ओपिनियन असेल. असं कमेंट केलं का कधी विराट कोहलीला? कधीच नाही. किंवा फोटो लाईक्स केला? मी कोणाच्याच अकाउंटवरती आजपर्यंत कधीच नाही, ना मी फोटो लाईक केलाय, ना मी कोणाचं काय, ना मी कोणाची, लिटरली झिरो अमाऊंट आहे माझ्याकडे की मी कोणाच्या याच्यावर कमेंट केलंय. कारण की मला माहिती आहे कमेंट केल्याने काय होतं. पण त्याच्यामध्ये एक दुसरी बाजू पण आहे की जर काय चांगलं वाटलं तर मी अप्रिशिएट करत नाही, पण असं नाही, जे चांगलं वाटलं ते मी सांगतो लोकांना की अरे हा व्हिडिओ बघ मस्त आहे, पण मी त्याच्यावर कमेंट नाही करत की चांगला वाटलं असं. कारण की जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरती तुमचे 17,000-18,000 कमेंट आहे, त्याच्यामध्ये तुमची कमेंट तो वाचेलच असं नाही. बरोबर असं. आणि ते लोक असे आहेत की त्यांना तुमच्या एका अप्रिशिएशननी काही फरक पडणार नाही, अप्रिशिएशननी किंवा डेप्रिशिएशननी असं. सो म्हणजे रिसेंट माझा जो एक व्हिडिओ होता ट्रेनचा, त्याच्यावरती अपूर्वा नेमेळकर शेवंता तिने अशी स्माइली पाठवली होती, तर मग मी म्हणजे स्माइलीवाला हसलाय, म्हणजे तिने व्हिडिओ बघितलाय तो. तर मी सगळ्यांना सांगितलंय, म्हणजे माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना सांगितलं की जेवढे क्लोज आहेत तेवढं, म्हटलं हे बघ, अरे बघ, हे बघ. तर सगळे बोलले तू कर ना वगैरे असं काहीतरी. तर मी म्हटलं मी काय करू, मी लाईक केली तिची कमेंट असं. सो ती म्हणजे आहे मोठी गोष्ट डेफिनेटली, बट तितक्याच तितकं ठेवतो मी, जास्त एक्सप्रेस नाही करत त्या गोष्टी की असं काय आहे. कारण की मी माझ्याच याच्यामध्ये जास्त असतो, मी मला किती ग्रो करता येईल याच्यामध्ये असं, किंवा मी अजून काय बेटर बनवू शकतो, किंवा कोणाचा थॉट बघितला अरे हा थॉट चला मला का नाही आला, कारण मी तर रोज विचार करतो असं, मग त्याच्यामध्ये काय बेटर करू शकतो किंवा ग्रो करू शकतो, कसं बेस्ट कसं होऊ शकतो
सो मोस्टली ते बघतो. पण असं कधी झालंय का, म्हणजे आपण एक कंटेंट ठरवलेलं असतं की मला ह्या कंटेंटवरती बनवायचं आहे आणि नेमकं ते कोणीतरी त्याच्यावरतीही बनवलं आहे आणि मग असं वाटतं अरे यार बऱ्याच कुठेतरी वेळा. उशिरा झाला आणि यार हा कंटेंट टाकला. याच्यासाठी एक डायलॉग आहे, एक मूवी होता ढूंढते रह जाओगे. ढूंढते रह जाओगे मध्ये डायलॉग आहे. तर तो बोलतो की एक स्टोरी सांगतो, सेम अशी स्टोरी सांगतो की ये देख ऐसा ऐसा हुआ, ऐसा ऐसा हुआ. लगानची स्टोरी सांगतो तो, लगानची का गदरची. तो बोलतो ये मैंने वैसा वैसा किया था. तो फिर वो तो ये तो आप गदर की स्टोरी बता रहे हो. हाँ तो गदर के डायरेक्टर ने मेरे दिमाग से आयडिया चुरा लिया. असं. सो ते त्यावेळी ते वाक्य लक्षात येतं की साला दिमाग से आयडिया चुरा लिया. आणि अशा बऱ्याचशा स्क्रिप्ट आहेत ज्या म्हणजे माझ्याकडे पडल्या आहेत अशा. आणि ते कोणतरी दुसरा, इवन एक व्हिडिओ आहे तुम्हाला, म्हणजे असं एक खूप मोठं नाव आहे पण ते बोललं, कॅरी मिनाटीने एक व्हिडिओ बनवली होती ज्यांच्यामध्ये असं होतं की शिव्यांचं महत्व किंवा असं काहीतरी होतं. तर ते मी लिहिलं होतं आधी पण शूट करायचं राहून गेलं होतं. पण ते त्याने केलं, आता ह्याने केलं. पण तरी पण असं नव्हतं की त्याने केलं म्हणून मी नाही केलं. पण मी केलं ते नंतर, खूप टाइम नंतर केलं. कारण की ते असं वाटणार की कॉपी केलं. कारण की म्हणजे असं बरेच लोक असे कमेंट पण करतात की अरे तू मराठीतला कॅरी मिनाटी आहेस किंवा असं काइंड ऑफ असं कमेंट पण करतात. तर त्याच्यावरील म्हणजे मला असं आहे की कोणी रिलेट नका करू की मी कोणाचं तरी काहीतरी बघून, कारण की मी लिटरली कोणाचा कॉन्टेंट बघतच नाही. तुम्हाला सगळ्यात जास्त खेळ काय आवडतो, म्हणजे क्रिकेट, फुटबॉल वगैरे? भरपूर खेळ आवडतात. फुटबॉल नाही आवडत, क्रिकेट आवडतो, कॅरम आवडतो, कबड्डी आवडते. अच्छा. मग हे जेव्हा तुम्ही असं कधी खेळायला जातात, म्हणजे मित्रांसोबत कुठे गेलात, म्हणजे रविवारी आता सगळेच मुलं जातात खेळायला, तसं तुम्ही कधी गेलात क्रिकेट खेळायला, चला आज क्रिकेट, आणि मग तिथे खेळ राहायला कमी आणि मुलं आले अरे मला फोटो काढायचा तुझ्यासोबत? हा, असं झालंय. म्हणजे असं मी आमच्या एरियामध्ये जातो तिकडे एवढं नाही, तिकडे बाहेरून आलेली लोक काढतात फोटो, मग जे आम्हाला नाही ओळखत. कारण की माझ्या एरियातले सगळेच लोक मला ओळखतात की मी काय असं. सो ते बोलतात ना, एक ते काय बोलतात त्याला, मैत्री प्लस नाही का ते रोज मरे त्याला कोण रडे का, असं काहीतरी असतं ना की आपण एखाद्या घरी जास्त सारखं गेलो तर इज्जत राहत नाही ती दुसऱ्या, त्याला काहीतरी आहे ना एक ते म्हण काहीतरी आहे ती. तसं त्या लोकांना इतकी व्हॅल्यू नाही माझी की त्यांनी मला बघितलं लहानपणापासून तर ठीक आहे, झाला असेल मोठा. सेम असा सीन झाला होता, माझ्या मित्राच्या गावी गेलो होतो मी दापोलीला. तिकडे पण एक इन्फ्लुएन्सर आला होता, बेपरवा नाव आहे त्याचं, बे.परवा. त्याचे पण खूप फॉलोअर्स आहेत. तो त्यांच्या गावातला आहे, ठीक आहे. तो पण तिकडे बॉलिंग बिलिंग टाकतोय. मी बोललो, तो माझ्या मित्राने सांगितलं की अरे हा बघ तो तिकडे उभा आहे बघ, त्याचं नाव वगैरे असं सांगितलं. मी म्हटलं हा ठीक आहे, असं ठीक आहे असेल. मग मी गेलो बॉलिंग टाकायला आणि तो बॅटिंग करत होता. तर इंस्टाग्रामवर त्याचे माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, पण युट्यूब मी पहिल्यापासून करतोय. ओके. असं. तर त्याच्या गावातल्यांना ते बाकीची बाजू, ओमी आहे, हा ओमी आहे खरे, हा ओमी आहे खरे. तर तिकडे ती चर्चा चालू होती, त्या लहान मुलांची चर्चा चालू होती. आणि मेन अपशब्दाचाच का तुम्ही कंटेंट यूज केला जास्त करून, ते प्रश्न आहे माझा. अपशब्दाचा इन द सेन्स की आमच्या कॉलेजला एक ग्रुप झाला होता. कॉलेजला आमच्या फ्रेंड त्यांचा एक ग्रुप होता. सो त्यांच्या ग्रुपची आणि आमच्या ग्रुपची ओळख झाली. आणि तेव्हा असं होतं की त्यांना पण माहिती गेलो काहीतरी, आम्ही तेव्हा शूट करत होतो कॉलेजमध्ये. तर त्यांच्यामध्ये पण ते लोक नाट्यरंग एक नावाची एक आपली संस्था आहे याची, कॉलेजमधून ते लोक थिएटर्स वगैरे तशा लोकांना प्रमोट करतात. तर भेटले, मग काहीतरी सोबत करूया का? हो सोबत करूया. मग आमच्या त्या ग्रुपमध्ये एक रॅपर होता, तर त्याचा रॅप सॉन्ग आम्ही शूट केलं. असं त्याच्यामध्ये आम्ही असेच उभे आहेत, कोण टाळी मारतोय, मी टाळी मारतोय, असं करत मग एक ऑडिओ क्लिप तेव्हा व्हायरल झाली होती. तर ती ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकली. अरे ते अच्छा आहे रे, मस्त, खूप चांगलं वाटतंय ऐकायला. हा चांगलं वाटतंय. मग आपण करूया का व्हिडिओ, असा व्हिडिओ बनवूया का? हा ठीक आहे बनवूया. पण स्टार्टिंगला असं इंटेन्शन नव्हतं की काहीतरी हे करायचं, जस्ट बिकॉज ती ऑडिओ, तुम्हाला मी जसं बोललो की युथ मध्ये हे सगळं व्हायरल होतच असतं, किंवा काय कुठची ऑडिओ क्लिपच आली, व्हिडिओच आला, तर ते ऐकलं आणि आम्ही बोललो चला बनवूया. तेव्हा असा काही विचारच नाही केला कोणी की अरे याच्याने काय होईल का किंवा कोणाला काय, कारण की आम्हाला असं काय हे नव्हतं, भीती नव्हती कसली. मग ती ऑडिओ क्लिप आम्ही व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून तो व्हिडिओ केला. आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी होती आमची किंवा जेवढा कास्ट होता त्यांची,
ती लोकांना इतकी आवडली की तो व्हिडिओ सुटला तो सुटलाच सरळ तिथून. मग आता काय, आता ते बोलतात ना आता की एक थोडा आलंय फेम तर त्याला जाऊन कशाला द्यायचं, किंवा लोक ओळखायला लागली तर जाऊन कशाला द्यायचे, आणि त्याच्यामुळे कन्वर्ट केला. पण माझ्याकडे एक रिझन होता की मी मग सांगायचो की मग तुम्ही असे म्हणजे मला असं वाटायचं की मी स्टार वगैरे किंवा असं की लोक इंडस्ट्रीमध्ये तर त्यांना खूप असं डिसंट ऍक्टर वगैरे असं प्रॉपर. तर माझ्याकडे अशी स्टोरी आहे की म्हणजे मी जेव्हा जातो ना कुठे ऑडिशनला गेलो होतो मी महाराष्ट्र सुपरस्टारला, तिकडे मी नाही सिलेक्ट झालो. मग मी बोललो मग आम्ही दुसरं काय करणार असं. आणि असं काही इंटेन्शनली नाही, कारण की रिअल लाईफ मध्ये ऍक्च्युली नाहीये तसं कोणीच की असं उठसूट काही बोलेल किंवा कसं काय. आणि जर त्याला आपण एंटरटेनमेंट वाईज घेतलं तर आपण कुठचं म्हणजे कोणाचं असं कुठल्या असं कम्युनिटीवरती किंवा कशावरती आपण काहीच बोललेलं नाही. सो एंटरटेनमेंट वाईज घेतला ना तर हे सर्व काय मॅटर नाही करत, कारण की आजच्या जगामध्ये कोणाला अपशब्द माहित नाही असा कुठला व्यक्ती आहे का? कोणीच नाही, कोणीच नसणार. आपण फक्त प्रिटेंड करतो की असं आहे यार असं. आता त्या दिवशी थिएटरमध्येच एक सीन झाला की कोणी पुढे असे धिंगाणा घालणारे लोक होते, ऍनिमल बघायला गेले तेव्हा पुढे धिंगाणा घाललेले लोक होते आणि मागे डिसेंट फॅमिलीज बसल्या होत्या. आता ऍनिमल बघायला आलाय, A+ मूवी येतो, तर त्याच्यामध्ये कुठला काय आणि कुठला सेन्स किंवा कुठला अशी बदतमीजी नाही जी. आणि मुलं हिरो आला तर ते ओरडतातच, मुलांची सवयच असते की ओरडतात. तर मागून एक जण होता, कोणी आवाज करायचा ना, डॅश डॅश करून टाकेल, लेडीज पण आहे तिकडे. म्हटलं डॅश डॅश करून टाकेल, लेडीज पण आहे तिकडे. किती कॉन्ट्राडिक्ट करतोय स्वतःची स्टेटमेंट तू असं. सो म्हणजे विचार करायला गेला तर सगळं आहे. माझा एक मित्र होता, त्याला मी ह्या विचारांपासून कन्वर्ट केला. तो मला बोलायचा अरे फॅमिली वगैरे असा काहीतरी कंटेंट बनव. आता तोच मला बोलला 2 दिवसापूर्वी की यार तू माझा मित्र आहेस. असं कधी आईला फोन येतात का, अरे हो मी काय करतोय, व्हिडिओ आले माझ्याकडे असे, असं बोलते मला पटत नाही, असं कधी झालंय का? इव्हन माझी मम्मी तर सगळ्यांना मिरवून सांगते की माझं पोरगं. ती सांगते कारण तिच्या जे कलिग्स आहेत तर ते लोक माझे फॅन्स आहेत. अच्छा. की अरे हा असा, अरे याचा व्हिडिओ, अरे ती असा म्हणा. तर एकदा तिने व्हिडिओ बघितला होता, तर तेव्हा तिने म्हणलं हे तू असे व्हिडिओ बनवतोस? म्हटलं हा, मग म्हणून तर लोक येऊन फोटो काढतात. हा मग ठीक आहे. जनरल आमच्या घरी जनरल आहे, म्हणजे ते जनरल इन द सेन्स की त्यांना माहिती आहे की मी कसा आहे. मुळात आपण जर कोणाला काय मी कसे म्हणजे काय काही लोक हसतात किंवा कसं काय रिप्लाय देतात, लोक भेटतात, तर त्यांच्यासाठी ते हे आहे. कारण की आपल्या वरची जी जनरेशन आहे त्यांना इतकं टेक्नॉलॉजी किंवा हे किंवा काय असं व्हायरल वगैरे हे सगळं काय माहिती नाहीये त्यांना. सो त्यांना तो अभिमान वाटतो की 4 लोक येतात आणि फोटो काढतात. इव्हन जो ऋषी आहे म्हणजे माझा जो मित्र आहे तो पण आहे त्या कॅरेक्टरमध्ये. त्याच्या आईने त्याचा व्हिडिओ स्वतःच्या घरी टीव्हीवर लावला होता की अँड्रॉइड टीव्हीवर. हा, त्याच्यावरती लावला होता की हे बघा. आणि अजून शेजारा नाही माझा मुलगा असा. सो कॅज्युअल आहे. सगळ्यात तुम्हाला इम्पॉर्टंट असतो तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट. जर त्यांना नाही काही फरक पडत आहे ना, तर मला वाटत नाही कोणाला फरक पडण्याने आपल्याला फरक पडला पाहिजे. सो त्याप्रमाणे असं काय हे नाहीये. आणि आम्ही जे त्यावेळी केलं ते असं जाणून बुजून नाही केलं की ह्या क्षेत्रामध्ये असं आहे. हा, ते आता बघा ना, ते व्हायरलच का झालं, कारण की ते युथला पाहिजे की यार बिंदास यार मजा येते. कारण की नॉर्मल कॉमेडी बघून सगळ्यांनाच हसायला येत नाही. आपण घरी टीव्हीवरती बघतो किंवा असं. सो मी हे बोलत नाही की कुठच्या कॉमेडीला मी डिविन नाही करत की कुठची कॉमेडी असं, पण जेवढे लोक हसतायत ना ते बघून तेवढे माझ्यासाठी ठीक आहे. मी आता तुम्ही मला सांगा, सलमान खानच्या मूवीच्या खाली नाही कमेंट अरे हे झालं ते झालं, तो थोडी सगळ्यांना बोलणार आहे की, कारण की आपण म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक जणांना प्लीज नाही करू शकत. तुमचे सपोर्टर्स असतील तर तुमचे अपोजिट पण लोक असतात. आणि जर क्रिएटरनी खरोखर हा विचार केला किंवा कुठल्याही क्रिएटरनीच नाही कुठल्याही व्यक्तीने जो एंटरटेनमेंट विश्वामध्ये आहे, तर तो लाईफ मध्ये प्रगती कधीच नाही करू शकणार. असं कोण आहे की तुम्हाला असं वाटतं की मी ह्याच्यासोबत काम केलं पाहिजे, माझी खूप इच्छा आहे ह्याच्यासोबत काम करायची? मी तुम्हाला बोललो जसं मी कोणालाच फॉलो करत नाही. म्हणजे मी ना फॉलो करत ना मी असं करत, कारण मला असं नाही वाटत कोणासोबत की असं. कारण की मला लिटरली
म्हणजे आता कोण ह्या गोष्टीला कसं घेईल ते सांगता येत नाही, पण मला असं वाटते ज्या लोकांना बघून की अरे मी तर हे असंच, मी असं काय केलं असतं आणि किंवा ह्याच्यापेक्षा भारी केलं असतं, असे खूप व्हिडिओ बघून वाटतं मला की मी हे करू शकतो. कारण की एक बोलतात ना की एक थोडासा एक म्हणजे एक सेन्स आहे तो मला दिलाय देवाने, थँक गॉड, की ते आहे थोडाफार सेन्स, कॉमेडीचा चांगला सेन्स आहे की असं कॅज्युअली करून जातो कॉमेडी, लोकांना रिअल पण वाटतं ते की रिअली बोलतो काय हा असं. सो असं मला नाही म्हणजे असं याच्यामध्ये काय हे नाहीये की काय घमंड आहे किंवा व्हॉट एव्हर, बट नाही वाटत मला जनरली असं मी कोणालाच कधी बोललो नाहीये किंवा मी ना व्हिडिओवर किंवा ना मी कोणाला फॉलो करत की अरे याच्यासोबत काम करायला वगैरे असं आवडेल असं काय नाही. इव्हन बरेचसे ऍक्टर्स लोकांना पण मी भेटले, त्या लोकांना पण मी ऐकलंय त्यांच्या तोंडून की तू मस्त व्हिडिओ बनव. मग मी पण बोलतो की हा तुम्ही पण याच्यामध्ये खूप चांगला रोल केला होता असं. सो असं काय असं नाही वाटत. पण आता पुढे काय करावंसं वाटतं, म्हणजे आता तुम्ही कधी असं ठरवलं का की आता मी बघूया कुठेतरी एक ऍक्टर लाईन मध्ये कुठेतरी, मला जसं पहिलं ऑडिशन दिलेलं आता परत ट्राय करू ऑडिशन साठी आणि कोणत्या तरी या इंडस्ट्रीसाठी जाण्यासाठी. ऍक्च्युली आता कसं आहे की आता स्वतःहून भेटलं तर ठीक आहे, आता OTT वरती इतके ऑप्शन्स ओपन झाले, जर स्वतःहून भेटलं तर ठीक आहे. किंवा जर म्हणजे बोलतात ना की कोणी असं, मी स्वतःहून ऑडिशन्सला जात नाही असं, कारण की ते मग तुमच्या प्रिव्हियस शिक्षणावरती वगैरे येतं की तुम्ही काय केलंय किंवा कसं केलंय, किती तुम्ही काही करा. आणि माझ्यासोबत 2-4 किस्से असे झाले, इव्हन आमच्या कॉलेजमध्ये ऑडिशन होतं एका मूवीचं, आम्ही तिकडे सिलेक्ट झालो, नंतर त्याने अंधेरीला बोलवलं. अंधेरीला पण बऱ्यापैकी डिस्कशन झालं की हा तुमचा असा असा एक रोल आहे, भिकारी असणार तुम्ही दोघे मग तुमचा असा असा रोल आहे, एक तुमचा 2-3 मिनिटचा स्क्रीन टाइम आहे, ठीक आहे. आम्ही खुश होतो की अरे हा असं असं झालं. पण त्यानंतर त्यांचा ना फोन आला ना काय. सो असं बऱ्यापैकी झालंय की जिथे इवन मॅडमला पण रोल आला होता एक की सेकंड लीड, तर तिथे ते असं त्यांची डिमांड्स वगैरे असतात किंवा काय. सो इंडस्ट्रीला लिटरली मला वाटतं ना इंडस्ट्रीमध्ये कुठेही मला असं वाटत नाही, कारण की ह्या गोष्टी आहेत बऱ्यापैकी, किंवा जे काय डिस्क्रिमिनेशन आहे काय व्हॉट एव्हर आहे, तर ते म्हणून मी तिकडे जातच नाही. हा पण मला असं वाटतं की याच्या पुढे मी अशी सिरीज बनवेन ना, अशा सिरीजची सिरीज, म्हणजे एक सिरीज झाली तर ती, त्याच्या पुढे सिरीज झाली ती, असे मनामध्ये खूप थॉट्स आहेत जे चालूच राहतील आणि जे मी करू शकतो. पण समजा कोण प्रोड्युसर आले किंवा काय किंवा जे असेल तर ते करायला मजा येईल. म्हणजे मला माझं युट्यूब चॅनल ग्रो करायचं की जेणेकरून, आणि त्याच्याने स्वतःची, तुम्ही कोणाच्या अंडर काम करा किंवा काहीही करा ते नाहीये. आणि मी बघितले युट्यूबर्स जे इतका कमवतात की आपण मोजू पण शकत नाही किंवा आपण थॉट पण नाही करू शकत की ते इतके पैसे कमवतात असं. आणि लिटरली आता पैसे कमवणं इझी आहे असं नाही की हार्ड आहे, पैसे कमवणं इझी आहे, पण जे फेम भेटतं ना, फेम की आज तुम्ही एवढ्या लोकांना भेटताय, ती मोठी गोष्ट, ती लोक घ्यायला तरसतात. आता शिकून काय मी पण कुठेही चांगल्या ठिकाणी जॉब करू शकतो, बट क्रिएटिव्हिटीने 4 लोक अप्रिशिएट करतात आपल्या लोकांसमोर, ते एक मजा असते. मग घरामध्ये पण इज्जत वाटते असं एक, म्हणजे माझा डिसिजन मी बोलेन ते तसं. सो अप्रिसिएशन प्लस वेल्थ, ह्या 2 गोष्टीचा बॅलन्स झाला पाहिजे. आणि मेन तर माझं आहे की मला युट्यूब चॅनल किंवा इन्स्टा हे ग्रो करायचंय असं. सो सिरीजचे खूप सारे टॉपिक्स आहेत माझ्याकडे, खूप सारे रायटिंग्स मी लिहून ठेवले, पण ते बोलतात ना एनकॅश करायला काही जसे अडथळे कसे येतात तसे अडथळे येतात असं. माझं इन्स्टा आयडी आहे omi_2609, त्याच्यावरती मी खूप फनी कंटेंट बनवतो जो रिलेटेबल असतो. तो इन्स्टाला पण फॉलो करू शकतात. आणि आमचं युट्यूब चॅनल आहे नुसता धुरळा, त्याच्यावरती पण बऱ्यापैकी कॉमेडी कंटेंट आहे. सो तो पण तुम्ही बघा, वाटलं तर अप्रिशिएट करा. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.